जय भीम. मी विश्वनाथ पवार आज आलेलो आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी. आज तारीख आहे 31 डिसेंबर 2025. उद्या 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे. या ठिकाणी महार बटालियनचे माजी सैनिक पूर्वतयारीसाठी आलेले आहेत. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये, जोशपूर्ण वातावरणामध्ये हे सगळे महार बटालियनचे माजी सैनिक या ठिकाणी तयारी करण्यासाठी आलेले आहेत. मोठा कार्यक्रम उद्या संपन्न होणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारची तयारी करतायत हे महार बटालियनचे माजी सैनिक आहेत आणि स्वतः मेहनत करतायत. या सगळ्या उभं करण्यासाठी त्यांचे फार मोठं योगदान आहे. यशसिद्धी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा पुणेतर्फे आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत. असा आपण इथे बॅनर पाहतोय. अतिशय सुंदर असं सगळं त्यांची तयारी चालू आहे. मी विनंती करतो आदरणीय मस्के साहेबांना आपल्या तयारीबद्दल थोडंसं बोलावं. जय भीम, नमो बुद्धाय. यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन या संघटनेचा सभासद. या ठिकाणी रात्रंदिवस काम करणारे राबणारे आमचे आदरणीय बाबू पोळके कॅप्टन साहेब हे आहेत. त्यांच्या अंडरमध्ये पुणे टीमची संघटना काम करते. या ठिकाणी उपस्थित आमचे संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप गायकवाड साहेब, त्यानंतर उपाध्यक्ष आदरणीय घटकांबळे साहेब, त्यानंतर सचिव आदरणीय कैलास खिलारे साहेब, त्यानंतर या संघटनेचे कोषाध्यक्ष जे सांभाळतात ते भोसले साहेब आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत. हे रात्रंदिवस इथं काम करतात आहेत. तरी हे 2 दिवस अगोदर आलेले आहेत. परंतु पुण्याची जी टीमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय कॅप्टन पोळके साहेब, बाबू पोळके साहेब, हे ह्या सर्व लोकांना कॉन्टॅक्ट करून सर्वांना एकत्र करून हे आता बघा पोल लावायचं काम चालू आहे. इलेक्ट्रिक पोल एका दिवसात येतो का? पण त्यांनी लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्या लोकांना वरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून इलेक्ट्रिक पोलसुद्धा आणलेले आहे. आणि पॅन्डल वगैरे इथं सर्व झाडी होती. हे त्यांच्या तोंडून आहे का? हे आमचे आदरणीय पोळके साहेब सांगतील. जय भीम साहेब. मी कॅप्टन बाबू पोळके, आजी माजी एक सर्व्हिस असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा पुणे. आज मी या ग्राउंडवरती भीमा कोरेगाव या ठिकाणी सैनिकांच्या आदरार्थ आणि त्यांना मान सन्मान चांगल्या प्रकारचा मिळावा आणि त्या 500 शूरवीरांना मानवंदन देण्यासाठी आज आम्ही रात्राने दिवस 12 दिवस झाले कंटिन्यू शासनाबरोबरच्या याच्याबरोबर मेलमिलाप वगैरे करून या ठिकाणी आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करतो आहे. शासनाने आम्हाला सहकार्य केलेली आहे. शासनाने आम्हाला टेंट दिलेली आहे, जागा दिलेली आहे, JCB दिलेली आहे, टॉयलेट बाथरूम वगैरे दिलेले आहे, पाण्याचे टँकर दिलेले आहे, पिण्याच्या टँकर्स वगैरे आणि राहण्याचं फक्त आम्हाला या ठिकाणी जवळ शाळा असलेली त्या शाळेने आम्हाला बंदोबस्त करणं गेलेला आहे. आणि आम्हाला रात्र कशी जाते, दिवस कसा जातो आणि हे सगळं महाराष्ट्रामधून जगामधून पूर्ण इंडियामधून लोक येणारी आहेत. कारण आता या ठिकाणी पण सागरमधले पण या ठिकाणी लोक आलेली आहेत, ते पण आमच्याबरोबर आहेत. आम्ही अशा येणाऱ्या लोकांना कुठलीही प्रकारची कमी पडू नये या ठिकाणी त्यांचं व्यवस्थितपणे जावं ह्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. हेच करतो. थँक्यू व्हेरी मच. जय भीम, जय शौर्य, जय भीमा कोरेगाव. आपण आत्ताच मुख्य मार्गदर्शक सुभेदार वसंत मस्के साहेब युद्धवीर, तसेच कॅप्टन पोळके साहेब युद्धवीर, आत्ताच त्यांनी कामाचा ब्यौरा आपण सांगितलेला आहे. परंतु थोडक्यामध्ये यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य आपली ही जी संघटना जी आहे, संघटनेच्या वतीने शाखा पुणे आपले कॅप्टन पोळके साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी पुणे, सामाजिक न्याय विभाग, तसेच लोणीकांत पोलीस स्टेशन, बार्टी कमिशनर आणि संबंधित विभागाच्या परमिशन्स या मागील 2021 ते 2022 पासून तर आत्तापर्यंत घेऊन महाराष्ट्रातील सर्व संघटना, सर्व जिल्ह्याच्या संघटना, मग ती संघटना कोणतीही असेल, चिपळूण असेल, सातारा असेल, धुळे असेल, बुलढाणा असेल,
किंवा अजून कोणत्या संघटना ज्या असतील या सर्वांच्याच संघटनासाठी हे यश सिद्धी असोसिएशन सगळ्याच्या परमिशन घेऊन काम करते आहे. आणि त्या अनुषंगाने आज मागच्या एक हप्त्यापासून पुणे टीम इथं रात्रंदिवस राबत आहे. कोर टीम मागच्या 2 ते 3 दिवसापासून इथं हजर झालेली आहे. आपण बघू शकताय इथं पेंडॉलची व्यवस्था झालेली आहे आणि त्यानंतर पेंडॉलची आता तयारी चालवली आहे. माझ्या पाठीमागं टॉयलेट्स बाथरूमची व्यवस्था आहे. इतकं मोठं भव्य ग्राउंड तयार केलेलं आहे. उद्याला सर्वप्रथम इथे महार फ्लॅग, नॅशनल फ्लॅग, धम्मध्वज याचं फ्लॅग होस्टिंग होणार आहे आणि त्यानंतर आम्ही इथूनच मार्च पास्ट करून शौर्यस्तंभाला सामूहिक मानवंदना 208व्या शौर्य दिनानिमित्त आम्ही उद्याचा कार्यक्रम ऑर्गनाईज करत आहोत. त्याची ही पूर्वतयारी आहे. जास्त न बोलता आपणास फक्त आज हे कामाची तयारी आणि उद्याचं नियोजन आहे हे मी माझ्या वतीने मी सांगत आहे. एवढे बोलतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम, जय महारेजिमेंट, जय संविधान, जय भारत. मी शिवपुत्र हुच्चप्पा घटकांबळे, माजी सैनिक, यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. आदरणीय कॅप्टन बाबू पोलके साहेब, आदरणीय मस्के साहेब, आदरणीय राज्याध्यक्ष सुभेदार प्रदीप गायकवाड साहेब, राज्याचे सचिव या संघटनेचे कैलासजी खिलारे, राज्याचे कोषाध्यक्ष शामरावजी भोसले साहेब, विशेष करून बाबू पोलके साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील 15 दिवसापासून पुणे जिल्ह्यातील जी टीम रात्रंदिवस वेगवेगळ्या विभागाशी समन्वय साधून त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या परवानग्या घेऊन शासनाकडून वेळ निश्चित करून हा मानवंदनेचा सलामीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी सर्व भीम अनुयायी, उपासक उपासिका व सर्वच माजी सैनिक, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, ITBP, CRPF, CISF आणि BSF या सर्व बौद्धिस्ट आणि बौद्धेतर सर्वच माजी सैनिकांना, ह्या 500 शूरवीरांना त्यांच्या 208व्या स्मृतिप्रित्यर्थ त्या शौर्यस्तंभाला महामानवंदना सलामी देण्यासाठी आपण यावं अशी नम्र विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान, जय महारेजिमेंट. जय भीम. मी माजी सैनिक शामराव भोसले आणि या पुणे आयोजक टीमच्या सोबत आम्ही या ठिकाणी लोकल लेवलला राहत असल्यामुळे या ठिकाणची सर्व व्यवस्था महाराष्ट्रभरातून येणाऱ्या माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी जे विजयस्तंभांना मानवंदना देण्यासाठी 1 तारखेला येत असतात, 31 तारखेला ते आपल्याकडे मुक्कामी येत असतात आणि त्यांची सर्व व्यवस्था सुव्यवस्था व्यवस्थित व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही गेले 10-12 दिवसातून हे काम करत आहे आणि गेले 2 दिवस आम्ही या ठिकाणी मुक्कामी आहे. आता आपली या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे 99% तयारी झालेली आहे आणि थोडेच काही जे बाकी तयारी आहे ते आता सध्या होत आहे आणि एक 4 तासामध्ये बाकी सर्व तयारी होऊन पूर्ण काम तयारीला होईल लागलेलं आहे. पाऊण तासामध्ये सर्व काम तयार रेडी होईल. मी आपणाला यांच्या माध्यमातून एवढे सांगू इच्छितो की महाराष्ट्रभरातून येणाऱ्या सैनिकांनी अगदी या ठिकाणी यावं आणि शौर्यस्तंभाला उद्या 1 तारखेला सलामी देण्यासाठी यावं. आम्ही त्यांची सर्व या ठिकाणी व्यवस्था केलेली. एवढेच बोलून मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मी सुभेदार प्रदीप गायकवाड, यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष. आज दिनांक 31 भीमा कोरेगावच्या 208व्या शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्याकरता इथं एकत्रित झालेलो आहे. आणि सर्वप्रथम जे पुण्यातल्या शाखा यांना आम्ही काम दिलं होतं ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलं. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन आणि स्वागत करतो. सोबतच आव्हान करतो की जेवढे काही महाराष्ट्रातील संघटना आहे, विविध संघटना आहे, त्यांनी इथे येऊन एकत्र येऊन जर सलामी दिली तर ते खरी सलामी ठरेल. नाहीतर आपण विभागलो आहोत हे दिसेल. तर मी सर्वांना विनंती करेन की जे काही आपल्या विविध संघटना आहे त्यांनी एकत्र येऊन इथे सलामीस आपल्या 9 वाजताचा जो टाईम दिला आहे त्या टायमात येऊन सलामी देण्यास एकत्र यावं ही सर्वांना मी आवाहन पण करतो आणि विनंतीसुद्धा करतो. तर यामध्ये कोणीही अलग अलग न करता जर हे झालं तर खूप चांगलं होईल.
तसं संविधानिक अधिकार सर्वांनाच आहे, सर्वच येतात आणि सर्वांना ते आहे लागू असल्यामुळं ते करू शकतात. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपलं ज्या 500 शूरवीर सैनिकांनी जे आपलं अस्तित्व निर्माण केलं, महार रेजिमेंटचं जे आपल्याला अस्तित्व निर्माण करून महार रेजिमेंट आपल्याला दिलं, त्यामध्ये आपण सर्व्हिस करत आहोत, आपले मुलं बाळा आपण चांगल्या पद्धतीनं पोचत आहोत. आणि त्यामुळं आता आपण एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला जर उपस्थित राहिलो नाही तर आपल्यासाठी एक ते कलंक असेल, हे समजून आपण सर्वांनी इथं यावं. आणि मी एवढंच आवाहन करतो, पुन्हा आवाहन करतो की त्यांनी इथं येऊन या कार्यक्रमाला 4 चांद लावण्याची कोशिश करावी. आणि पुढचं जे वर्ष आहे, बाबासाहेबसुद्धा 100 वर्षे होत आहे, पुढच्या वर्षी ते म्हणजे 100 वर्षे होणार आहे 2027ला. तर त्याकरिता आपण आपली उपस्थिती यावर्षी पण जरुरी आहे, कारण का आपण पुढच्या वर्षी काय नियोजन करणार आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि शक्य झालं तर आपण कशा प्रकारे प्रॅक्टिस करू किंवा ते करणार आहोत. तर माझी सर्वांना विनंती आहे, जर पहिल्या दिवशी आज जर 31 तारखेला जर आले तर खूपच चांगलं राहील. ज्यांच्याकडे शक्य होते त्यांनी आवर्जून यावं एवढीच विनंती करतो. पुन्हा मी पुन्हा टीमचं मनापासून हृदयापासून कोर कमिटीच्या वतीनं खूप अभिनंदन आणि स्वागत करतो. इथे थांबतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. 500 शूरवीर महार योद्ध्यांचा जय असो. 500 शूरवीर महार योद्ध्यांचा जय असो. महार रेजिमेंट की जय. महार रेजिमेंट की जय. भारत देशाचा जय असो. भारत देशाचा जय असो. सगळ्या शेवटी सर्वांना अध्यक्ष महोदयाच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील सर्व संघटना नावं सगळ्यांचे घेतलेले आहेत. सर्व भीम सैनिक सगळे महार रेजिमेंटच्या सैनिकांना आव्हान आहे, जास्तीत जास्त संख्येत उद्याला यावं आणि शौर्यस्तंभाला अभिमानाने सलामी द्यावी आणि या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे. जय भीम, जय भारत. सुंदर तयारी सुरू या ठिकाणी आहे. मला अतिशय आनंद वाटतो की मी या महार रेजिमेंटच्या शूर सैनिकांबरोबर, ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण केलं, अशा शूरवीरांबरोबर मी काम करतोय. मला खूप आनंद वाटतो. मी सातत्याने नेहमी बोललो असतो, रिटायरमेंट लोक आहेत आपल्या, अनेक डिपार्टमेंटची लोक आहेत, शिक्षक असतील, LIC असेल, फार मोठे रेल्वे असतील, मोठ्या उपक्रमात काम करणारे रिटायरमेंट लोक आहेत. त्यांच्याही पेक्षा मला त्यांचं असं एवढं मोठं महाराष्ट्र लेवलला किंवा देशपातळीवर संघटन दिसलं नाही. पण या माजी सैनिकांचं महाराष्ट्र लेवलला आणि देशपातळीवरती संघटन बनवून त्या लोकांनी रिटायरमेंटच्या नंतर देखील लोक घरात बसतात, पण हे माजी सैनिक मोठ्या प्रमाणात समाजाच्या हितासाठी आणि सुखासाठी राबताना दिसत आहेत. या ठिकाणी भीमा कोरेगावच्या ज्या जमिनी संदर्भात त्यांचा लढा चालू आहे, भविष्यात उद्या त्यांच्या संदर्भात त्या संदर्भात त्यांची मतं येणार आहेत. म्हणून गर्व वाटतो की ही समाजाच्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात देखील ही महार रेजिमेंट काम करते आणि त्यांच्याबरोबर मी काम करताना मला अतिशय धन्य झालेलं आहे. जय भीम.